भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसूती दरम्यान निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 10 लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं. या गदारोळात तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला, पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं निधन झालं. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सर्वत्र टीका होत असताना रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मात्र माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे न देता त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिट भरण्यास सांगू शकतात का, असे प्रश्न धनंजय केळकर यांना विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत, कारण तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिलं जातं, त्यावरही डिपॉझिट लिहिण्याची पद्धतच नाही. त्या दिवशी कोणत्या कारणाने राहू कितू काय डोक्यात मध्ये आला. डॉक्टर घैसास यांनी चौकोनात 10 लाखाचं डिपॉझिट दिलं, ही गोष्ट खरी आहे, पण त्यापैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. डॉक्टरांकडून अनामत रक्कम मागितली जात नाही. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नाही, असं केळकर यांनी स्पष्टीकरण दिलं. डॉक्टर सुश्रुत घैसास हे ह्या रुग्णालयाचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते रुग्णालयाचे कर्मचारी नसून ते गेले 10 वर्ष कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांनी राजीनामा दिला आहे. गेले काही दिवस ते सामाजिक दडपणाखाली वावरत आहेत. धमक्यांचे फोन, समाज माध्यमावर होणारी कठोर टीका आणि सामाजिक संघर्षामुळे होणारे वातावरण त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे आहे. त्यांचा आत्ताच्या रुग्णांच्यावर उपचारावर परिणाम होईल अशी भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. रात्रीची झोपही घेऊ शकत नाही. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा आणि कुटुंबाचा संरक्षणाकरता त्यांनी दीनानाथ रुग्णालयातील पदाचा राजीनामा दिला आहे. ते फक्त इथेच काम करतात, असेही डॉक्टर केळकर म्हणाले. या सगळ्या प्रकरणाबद्दल आपली मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.